जयवंत अंतर्यामी। पान नंबर 325, पॉइंट नंबर 601, मोहांधकार को दूर करने वाले सच्चे गुरुओं को नमस्कार। चौथा श्लोक। सजयति गुरुर्गरीयान् यस्यामलवचनरश्मिभिर्जगिति नश्यति तन्मोहतमो यद्विषयो दिनकरादीनां रविशशि भेद सके न जिसे वह जिन गुरुओं के निर्मल वचन रूपी किरणों से जिसको सूर्य चंद्र आदि भी नाश नहीं कर सकते, ऐसा प्रबल मोह रूपी अंधकार बात ही बात में नष्ट हो जाता है, ऐसे वे उत्तम गुरु सदा इस लोक में जयवंत है। अर्थात ऐसे गुरुओं को मैं नमस्कार करता हूँ। भावार्थ। संसार में वेशधारी बहुत से गुरु मौजूद हैं और अपने को जगत गुरु के नाम से पुकारने का प्रयत्न भी करते हैं, किंतु वे बनावटी गुरु सच्चे नहीं हो सकते, क्योंकि गुरु शब्द का अर्थ ही यह है कि जो मोहांधकार को दूर करने वाला हो। इसलिए जो अपने वचनों से मोहांधकार को दूर करने वाले हैं, वे ही वास्तव में गुरु है और उन्हीं गुरुओं को मैं नमस्कार करता हूँ। काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये? बरोबर, नमस्कार करतो. कारण आता पुढं जे अध्यात्म सांगायचं आहे, ते अध्यात्म सांगण्या अगोदर काय केलेलं आहे? गुरूंना नमस्कार केलेला आहे. कळलं? मग ते गुरूंना नमस्कार करत असताना सांगितलं काय आहे की कोणते गुरु आहे? कळलं का? तर प्रत्येक, कारण आता जगामधला प्रत्येक धर्म म्हणतोच आहे ना, प्रत्येक जो धर्म असेल, किती तर धर्माचे आहेत ना भेद, जो प्रत्येक धर्म काय म्हणतोय? हां, म्हणजे आमच्यामुळं तुमचं चांगलं होणार, आम्हाला फॉलो केलं तर तुमचं चांगलं होणार. आणि त्यातले प्रत्येक गुरु आहेत त्या धर्माचे, प्रत्येक धर्माचे गुरु आहेत का नाही? मग ते जे ते म्हणतात की, आणि ते मग तिथे सांगितलं की स्वतःला मोठं, पण कोण खरे गुरु? काय तर सांगितलं, ज्यांच्यामुळं काय होणार आहे सांगितलं, मोह अंधकार नष्ट होणार आहे, ते खरे गुरु. आपला त्या जीवाचा काय व्हायला पाहिजे? मोह अंधकार नष्ट झाला पाहिजे का नको? ज्या गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर मिथ्यात्व जर नष्ट होत नसेल, मग त्याला गुरु कसं मानायचं? काय म्हणतोय? बरोबर आहे का नाही? मोहाचा मेन कोण आहे? आपल्याला मोह म्हणलं की काय वाटतंय? पोरावरचा मोह सोडा, घराबाळाचा मोह सोडा. मग हे तर सोडायचं आहे. ह्याच्याबद्दलचं काय? ते चारित्र मोहाबद्दलच्या चर्चा नाही, नो कर्माबद्दलच्या पण चर्चा नाहीत. म्हणजे ते आहेच, सोडायचं तर आहे, त्याचा विषय नाही आहे. पण पहिला कोण सोडायचा आहे? पहिला मिथ्यात्व आहे का नाही, तो मोह आहे का नाही? कारण त्या मिथ्यात्वाला पाहूनच मोह जोर दिला जातो. मग ज्या गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर जर मिथ्यात्व जर दूर होत नसेल, तर मग काय होतं? पॉईंट समजताय का नाही? म्हणून तिथं सांगितलं की मोहांधकार दूर करणारे खरे गुरु आहेत. मिथ्यात्व नष्ट झालं ना, मग मिथ्यात्व कसं नष्ट होणार सांगा? हां, कसं 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 हां, म्हणजे
मिथ्यात्व नष्ट कसं होणार? ज्यांचं स्वतःचं मिथ्यात्व नष्ट झालेलं आहे अशा गुरूंच्या वचनांना फॉलो केलं तर मिथ्यात्व नष्ट होणार. आलं लक्षात? म्हणजे काय? जे स्वतः आत्म्याचा अनुभव घेत आहेत, समजलं का नाही? त्या अशांना फॉलो केलं तर तुम्हाला आत्मानुभव मिळणार, तर तुमचं मिथ्यात्व दूर होणार, तर मोहांधकार दूर होणार. पण ज्यांचं मिथ्यात्व नाही नष्ट झालं पण बाकीचा परिग्रह सुटलाय, मग तुमचं पण तसंच होणार. कळलं का नाही? कारण ते तुम्हाला सांगणार थोडंच आहे आत्म्याचा अनुभव घ्या. ते काय सांगणार? हां, सोडा बरं घरदार. कळलं का? सोडावर तुमचं सगळं परिग्रह. मग ते सांगायला पाहिजे परिग्रह सोडा, हे सोडा, सगळं बरोबर आहे. पण पहिलं कोण? हां, ज्यांना रडवलंय ह्या सगळ्याला त्याला नाही सोडायचं, तर मग बाकीचं काय? मिथ्यात्व म्हणजे जो मूळ आश्रव आहे तो पहिला थांबला पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही असंयम सोडा, प्रमाद सोडा, कषाय सोडा आणि योग पण सोडा, म्हणजे संसार सुटला. कळतंय का नाही? आश्रवाची कारणं बघितली का? मग पहिलं तुम्ही सोडायला सांगा, नाही दुसरं तिसरं चौथं करायचं आहे. हां, म्हणजे सांगायचा अभिप्राय मिथ्यात्व म्हणजे हे लोकांना वाटतं बाहेरचं मिथ्यात्वच. अहो, ते गृहीत मिथ्यात्वाची चर्चाच नाही. गृहीत मिथ्यात्वाची चर्चाच नाही. इथं कुठलं मिथ्यात्व सोडायचं आहे? अगृहीत मिथ्यात्व, जे सुटत नाही ह्या जीवाचं. का सुटतंय? अगृहीत मिथ्यात्व सुटलं असतं तर कामं किती सोपी झाली असती. समजतंय ना? कळतंय का? त्यामुळं कोण खरे गुरु, इथं लक्षण त्यासाठी केलेलं आहे. जे गुरु मोहांधकार नष्ट करतात. मग कोणता मोहांधकार? तुम्हाला कुठला मोह घालवायचा पहिला सांगा मला. नाही आम्हाला परिवार, स्त्री, पुत्र, हे ते ह्याचा मोह घालवायचा आहे, घालवा. पण मिथ्यात्वाचा सोडला नाही ना, मग बघितलं कुठंपर्यंत जातोय? कुठंपर्यंत जातोय? 9व्या ग्रहापर्यंत जातोय. आणि तरी सुद्धा कार्य सफल होत नाही. ठीक आहे, तुम्ही बाहेरचा असंयम परिग्रह सोडला, प्रमाद परिग्रह सोडला, समजतंय का नाही? हा, असंयमाचा आश्रव सोडला, प्रमाद रूप आश्रव सोडला, त्यामुळे जास्तीत जास्त 9व्या ग्रहापर्यंत जावा. परत हेच. पण ज्या जीवाने काही कदाचित असंयम नाही सुटला, प्रमाद नाही सुटला, पण मिथ्यात्व सुटलं, असा जीव भलेही तुम्हाला दिसेल कितीतरी विचित्र, पण त्याचं तुम्ही क्षणिक पर्याय बघून पाहत असाल, पण त्याचं भविष्य लॉंग टर्म त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, समजता ना? ते लॉंग टर्ममध्ये मोठा पल्ला मारणार आहे. आणि मग त्यामध्ये असंयम पण सोडणार आणि प्रमाद पण सोडणार. सोडा म्हणून सांगावं लागणार. फक्त पहिलं ध्येय चुकलं. कळते का नाही? खालची घागर काय आहे? हां, उलटी असेल काय, तर वरच्या कितीही घागऱ्या सरळ असल्या काय उपयोग आहे का? पडणार का नाही पडणार? आता तुमच्या घागरीचा संबंध संपला आहे, पण पूर्वीच्याला असं असायचं ना. काय असायचं? पूर्वीच्याला वापरायचं पाणी, प्यायचं पाणी सगळं कशात नसायचं? घागरीत नसायचं. आता घागर नाही आणि विहीर नाही, दोन्हीपासून दूर झाल्या बायका. बरोबर का नाही? हां, गोष्ट माहिती ना? आई गेली पाण्याला, थांबा थोडं स्वामी. हां हां, तेच की.
मग आता काय घागर नाही भिर नाही काय नाही असे. गंमत आहे का नाही गंमत. मागच्या काळातल्या महिलांना काय होत होतं, विहिरीतलं पाणी आणायला लागायचं. सगळी कशावर, जात्यावर दळणं दळायला लागायची. कळते का. अजून अजून काय, गॅस नव्हता हा ना, फुकून फुकून समजते का, चुलीवर स्वयंपाक करायला लागायचा आहे ना. त्यानंतर मिक्सर नव्हता, काय असायचं, कांडायला लागायचं. तरी सुद्धा त्या महिलांना वेळ मिळायचा. हा असे वडे. हा आणि आताच्या महिलांना विचारलं, अहो वेळच नाही हो. कसं आहे, पहिलं उत्तर आमच्याकडे हेच असते. बरोबर का नाही. कुठं जातोय वेळ आपला, कुठं जातोय. हां ह्या साधनामुळे तर उलट अनुकूल झाली का नाही सगळी. स्वयंपाक तर उलट लवकर संपायला पाहिजे का. असं आहे सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश आहे. असतात अडचणी मी मान्य करतो, नाही ना, तुम्ही काय मुद्दाम करते असं नाही. हां जी स्वयंपाक घरात आहे त्यालाच कळते. आणि काय असो नाही नसो, मुंग्या पोरांना मोठं असते. आता काय करावं. मी आता शिबिर जेव्हाचं शिबिर झालं तेव्हापासून आजपर्यंत भोगतोय माहिती आहे का. मुंग्या पोरांत चालले. कुठं कुठं लागतील काय सांगता येत नाही. आज सुद्धा पाऊण तास त्या मुंग्या काढलं सगळ्या जागा आहे. असो सांगायचा अभिप्राय आहे, जातो वेळ. तर काय चाललं आपल्या चर्चा, गुरु. गुरु ते जाऊ द्या, आपल्या चर्चा काय चाललेली आहे, गुरु. जे गुरु मिथ्यात्व अंधकार नष्ट करू शकतात तेच काय आहेत, खरे गुरु आहेत. मग कोण करू शकतात, जे स्वतः आत्मानुभव करतात तेच तर सांगतात की तुम्ही दुसऱ्यांना आत्मानुभव करा. पण ज्यांनी स्वतः आत्मानुभव घेतलाच नाही त्यामुळे ते पण सांगतात कशाला आत्मानुभव घ्या. सांगतात का, नाही सांगत का, सांगतात नाही सांगत. आणि मग त्यांनी नाही सांगितलं तर मग तुमचा आत्मानुभव होणार नाही आणि तुमचा मिथ्यात्व अंधकार दूर होणार नाही. आणि नाही झालं तर काय होणार, हां जावा जास्तीत जास्त 9व्या ग्रहवेगापर्यंत जावा आणि स्वतःला तिथं संतुष्ट मानून बसा. समजलं का. म्हणून तर तिथं सांगितलं काय की असं एक सहज चिंतन होतं की हा जो जीव आहे, जो मिथ्यादृष्टी जीव 9व्या ग्रहवेगापर्यंत जातोय, ज्याला 11 अंग 9 पूर्वापर्यंत ज्ञान आहे. चारित्र्यात तर काही डाऊटच नाही, विषय नाही, सांगितलं चारित्र्यात एकदम क्लिअर आहे. अशा जीवाला कसं कळत नाही. अभव्याची तर विषय नाही. अभव्य मी नाव उदाहरण का घेतलं नाही, कारण अभव्य तर करू शकणार नाही. त्यामुळे ते ऑप्शनच नाही ना, तो करूच शकणार नाही सम्यक. त्यामुळे मी अभव्याचं घेत नाही. पण इथं मी भव्य सांगतोय. भव्य जीवसुद्धा गेलाय की नाही, पण त्याला कसं कळत कसं नाही. एवढी सूक्ष्म गोष्ट कशी कळत नाही की बाबा आपलं काय गेलं नाही अजून. हां आत्मानुभव गेला नाही, मिथ्यात्व गेला नाही. एवढी साहेबांचं समजतं की नाही. ही काय आहे, एक त्याला बाकी तर माहिती आहे सगळ्या गोष्टी, का माहीत नाही, सगळं माहिती आहे की त्याला, पण एवढी गोष्ट कशी कळत नाही ह्याचा मी तर्क लावला. काय तर सांगितलं की त्या जीवाने पण एक चुकीच्या भ्रमात जगतोय की मी दीक्षा घेतलेली आहे, मी 11 अंग 9 पूर्वाचा धारक आहे आणि त्यामुळं मी मोक्षमार्गी आहे. प्रमाणाचे प्रामाण्य चुकले. कळलं का. हे महाराजांनी शिकवले त्यामुळे तुम्ही हां म्हणताय.
कळतंय का? निर्णय चुकला का नाही, ते जर त्याने आपल्या मोक्ष मार्गाचा, आपल्या सम्यक्त्वाचा निर्णय कशाशी लावला असता, आपल्या परिणामांकडे बघून लावला असता, तर चान्सेस होते का नव्हते? कारण ज्या जीवाचे एवढे मंद परिणाम आहेत की 9व्या ग्रहवेगात जात आहेत, चेष्टा नाही, तुम्हाला सांगितलंय 9व्या ग्रहवेगात उगं कोणी बी जात नसतं. सांगितलं तुम्हाला 16 स्वर्गापर्यंत जाचाल तुम्ही. 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रहवेगात जायचं असेल तर द्रव्य लिंगी काय पाहिजे? साधूच पाहिजे. कळलं का नाही? खालच्या अगदी अधस्तन ग्रहवेगात जरी जायचं असेल तरी सुद्धा हे नियमच आहे. मग अगदी 9व्या जरी ग्रहवेगात जरी जायचं असलं तरी सुद्धा तिथं होतंय काय की ह्या चुकीच्या भ्रमात जगला जीव. दुसऱ्याची नाही चालली चर्चा. कोणाची चालली चर्चा? आपली. मग आता ही चूक परत इथं करू नका. आता इथं स्तुती केली जाते, हां महाराज आपल्याला चांगले भेटले, माताजी आपल्याला चांगले भेटले, मला सगळं कळालंय असं म्हणून स्वतःला अगदी संतुष्ट करून घेऊ नका. हे कळालं असलं तरी सुद्धा अप्लाय करावं लागेल का नाही, ते पाहावं लागेल का नाही की बाबा मी घेतोय का, आत्मानुभव घेतोय का, आत्मानुभव घ्यायच्या वेळेसच उठून जातोय. बघावं लागेल का नाही? हा, कळतंय का काय म्हणतो ते? का चुकीच्या वेळी चुकीच्या भ्रमात ह्याचं परीक्षण जर केलं असतं, ज्या जीवाला 11 अंगाचं ज्ञान आहे, 11 अंग कशाला म्हणतात, काय ज्ञानाचा क्षयक्षम असा विचार करा, परिणामांची काय म्हणजे विशुद्धता असेल, पण तरी सुद्धा शुद्ध भावाकडे नाही गेला. कशामुळे असं घडलं? म्हणून तिथं सांगितलं होतं आम्हांनी, होम सायन्स शिकून स्वयंपाक येत नसते, थेरॉटिकल नाही चालत. ह्याला काय लावायला पाहिजे? प्रॅक्टिकली लावायला पाहिजे. कळतंय का नाही? पॉईंट समजते का? प्रॅक्टिकली काय, अरे खरोखर माझे परिणाम पहा. महाराजांनी सुद्धा तिथं ते घटवलेलं आहे न्यायदीपिकेमध्ये की मला आत्मानुभव झाला आहे की नाही, ह्याचा निर्णय कसा करायचा. घटवलं का नाही? बघितलं का नाही? आणि ती मनोलाजींनी सांगितलं, ती मनोलाजींनी लिहिलेलं आहे, परंतु महाराजांनी घटवलं आहे. परोक्ष ज्ञानाचे भेद घटवले आणि त्यात ते सांगितलं की हे म्हणजे नाही, हे म्हणजे नाही, ह्या वेळेस माझा वेळ कुठं होता, ह्या वेळेस माझा उपयोग कुठं होता, असं सगळं घटवलं आहे ते महाराजांनी. कशाप्रमाणे विकल्पात आल्यानंतर सुद्धा हा जीव आपल्या आत्मानुभवाचा निर्णय करू शकतो. प्रमाणाचे प्रामाण्य. कळतंय का? है ना? तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश एवढाच आहे की मग तिथं ते चुकत नाही ना. ओघे कुठल्या तर चुकीचा आधार घेऊन, चुकीचा बेस घेऊन आपण मग भटकणार आणि कळणार नाही आपल्याला भटकून गेलेलो. कळतंय का नाही? आपल्याला सवयच आहे अंधानुकरण करायची. सवय आहे का नाही सांगा बरं? अंधानुकरण करायची सवय आहे का नाही? काल काय चूक केली सांगा बरं? काल काय चूक केली? मी बोलणार आहे, मी सोडत नसतो. हां, अम्मांचा काय होता? कशावरनं होता आधार? तारीख. म्हणजे परत काय सेलिब्रेट करायला लागला? इंग्लिश. तारखेलाच फॉलो करताय तुम्ही? काय बघताय, काय करताय? विसाका महाराजांचं आपण अक्षय तृतीयेला केलं होतं का नाही? दीक्षा तेव्हा घेतली होती ना त्यांनी. समजतं का नाही? काय अवघड आहे बाबा. अर्घ्य दिला होता का नव्हता? हां, नशीब माझं. तर
किंवा मंदिरचं वर्धापन दिन कधी साजरा करतोय? तारखेला का तिथीला? काय गंमत आहे राव. तारीख किती त्याची माहिती आहे का मंदिरची? तिथं लिहिली आहे की तारीख 1/6 लिहिली आहे का नाही? पण आपण कधी 1 तारखेला करतोय का? सेलिब्रेट करायचा पिरियड सांगितला कुठला? तिथी. कुठली तिथी? शुद्ध पंचमी. सांगा ज्यांना माहीत नसेल त्यांना. पण आपण नुसतं नाही करताय, करा, चांगलं आहे, जाऊ दे म्हणलं करू द्या, काय तर दुसरं तिसरं करण्यापेक्षा बरोबर मी गप बसलो. पण मग लोकांना वाटतं तुम्ही का करत नाही, तुम्हाला काय झालं? आता काय बोलायचं, आम्हाला नाही ना तसं सवय अंदाज करायची. काय कळलं का? असं सांगायचा उद्देश मला बाकी काय नाही. चांगलं आहे ना गुरूंचं नाव हे करायला, फक्त चुकीचा तो काय होतोय मॅसेज परत क्रिएट होतो. कळत आहे का नाही? त्यामुळं वी डोंट फॉलो तारीख, वी जस्ट सेलिब्रेट तिथी. लक्षात ठेवायचं नाही ना. का सांगतो माहिती का? अजूनही तुम्हाला गंमत सांगतो माहीत असं म्हणून. आज तिथी कुठली सांगा बरं? तुम्हाला थोडं थोडं तर माहिती आहे, तरी पुढच्या पिढीला तर काहीच माहिती नाही. काय कसली तिथी असते काय असते माहीत नाही. गंमत काय होणार तुम्हाला माहिती का? माहीत असं सांगतो. आता हे आता विषय निघाला म्हणून गंमत काय घडणार आहे? जसं 12 वर्ष मोजायला चुकले का नाही, तसं हा पंचम काळ संपायला चुकणार आहे सगळे. तुम्ही बस तयार राहा. चुकणार आहे, 100% चुकणार आहे. का? तिथेच माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे? आणि मग हे असंच तारखेला फॉलो करता करता करता, कारण तुम्हाला हे पण माहीत नाही की हे जे 100 वर्षानं हे होते चाललंय का नाही आपण काउंटिंग, हे एक मध्ये असा पिरियड आलेला आहे की 150 वर्षाचं एक हे मोजलं गेलेलं आहे. माहिती आहे का? मधले 50 वर्ष गायब आहे. तुम्हाला माहीत नाही. जर इतिहास जर बघितला, मधल्या 50 वर्षांचा गोंधळ आहे, तुम्हाला माहीत नाही आहे. माहिती आहे का तुम्हाला हे इतिहास? आता ते मी एक्सप्लेन पूर्ण नाही करू शकणार जर असा कोणी इतिहासकार, पण मी रेकॉर्ड केले ते एक होऊन तन गेलेत. आणि माहिती आहे, हे इतिहासकारांना पण माहिती आहे. हे जे विक्रम संवत, इसवी सन आणि ते शक संवत वगैरे करतात का नाही, त्या सगळ्यामध्ये कसा एकमेकाचा कसा गोंधळ झालेला आहे. आज सुद्धा तो गोंधळ आहे. आणि मधले 50 वर्ष मोजलेच गेले नाहीत. हां, मग ते आता ते तुम्हाला पूर्ण सगळं सांगायला लागेल. विक्रम संवत काय, कधी सुरू झाला, मग ते काय 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 आहे त्याचा पण एक इतिहास आहे की मधले ती कसे काय मोजले गेले नाहीत आणि काय झालं ते. फक्त ते मला आम्ही जेव्हा शिकत होतो का नाही, तेव्हा ते नीरज जैन म्हणून होते का नाही, सपन्याचे होते, तर ते आले होते. तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं. आणि नंतर मग मी विचारलं पण काही इतिहासकारांना शाळेतले, हो बरोबर आहे म्हणले. आणि तुम्ही हे पण करू शकता, यूट्यूबवर पण आले होते मध्ये व्हिडिओ, पण आता मी ते आपलं प्रयोजनभूत नाही त्यामुळे मी ते लक्षात काही ठेवलं नाही. पण आहे, जर हवं असेल तर बघू आपण, हुडकून काढून मला सांगतो. मग मला सांगायचा अभिप्राय काय, हे चुकणार, कुठेच ना कुठेतरी हा गोंधळ घडणार आहे. सो जर जैन पर्व साजरा करायचा असेल तर त्याला आधार काय पाहिजे, तिथीच पाहिजे. आणि हे तुम्ही ठासून सांगा, नाहीतर तुम्ही पण अंधानुकरण करा आणि तुम्ही पण ते भटकत जाणार, कळणार पण नाही तुम्हाला सुद्धा. कसा भटकत गेला काय कळणार नाही, कधी नमोकारचा नवकार झाला कळणार नाही. कळलं का? तुम्ही नक्सल करता बरं, मला माहिती आहे ना. हे आपले आपले चांगले चांगले म्हणणारे दिगंबर लोक सुद्धा आता नमोकारला नवकार नवकार म्हणायला लागले. आणि त्या नवकार म्हणण्याला काहीच प्रॉब्लेम नाही, नवचा अर्थ ओढून ताणून येतो नमस्कार, प्रॉब्लेम तो नाही आहे. पण जो सिद्ध होणार आहे ना भविष्यामध्ये, ते नव म्हणजे 9 सिद्ध होणार आहे. आणि ते बरोबर प्लॅनिंग आहे श्वेतांबरांचं. बघा तुम्ही म्हातारपणात बघायला मिळालं माहीत नाही, पण आमच्या म्हातारपणात बघायला मिळतेच ते.
हां, आणि मग बस, मग तेव्हा प्रश्न काय होणार की मग ते मिथ्यात्व दूर करायला परत असं अजून कुठल्या तर साधूंना परत वेगळं काय तर कष्ट घ्यावं लागणार, परत ते त्रास होणार. हां, असे. त्यामुळं जे चुकीचं आहे त्याला फॉलो करायचं. ठीक आहे, झाली चूक होती कोणाकडून, माझ्याकडनं चूक होती तर तुमच्याकडनं काय. मी पण पहिल्यांदा पर्युषण म्हणतच होतो की, पण असंच कोणीतरी मला विचारला, तुम्ही हे पर्युषण काय लावलं, कुठल्या शास्त्रात शब्द आलाय म्हणले आपल्या. म्हणलं असं कसं, एवढं सगळे वापर असं कसं. पण नाही, हुडकलं, विचारलं, अजून 4 विद्वानांना विचारलं, मग म्हणाले नाही, पर्युषण शब्द कुठल्याही दिगंबर शास्त्रामध्ये नाहीच. त्यामुळे पर्युषण शब्द वापरायचा नाही. कन्फ्युजन क्रिएट होत आहे हो, प्रॉब्लेम त्याचा विषय नाही आहे. जो सेलिब्रेट करतोय तो शब्द वापरायचा, कुठला, बस दशरथ. आणि ते म्हणणार नाही श्वेतांबर, त्यांच्याकडे 10 नाहीच आहेत, त्यांच्याकडे 8 आहेत. समजतंय का नाही. पण हे कळत नाही ना, हम नाही दिगंबर श्वेतांबर म्हणता कसं त्यांच्या आपल्यावर चुकीच्या गोष्टी थोपल्या जायला लागल्यात. कळतंय का, कळणार नाही. त्यांचा शासन दिवस काल होता, तुम्हाला माहिती का शासन दिवस. हो, काल होती तिथीनुसार. आपली आपली अष्टानिकानंतर असते. कळतं का नाही, अष्टानिका येतं ना चातुर्मासाचं. हां, आणि तेव्हा खरा असतो वीर शासन जयंती, तो आपला शासन दिवस आहे. काय करायचं आता. जो नमोकार दिवस श्रुतपंचमी साजरा करायला पाहिजे होता, तो असा कुठंतरी होणार आहे. समजतंय का नाही. कारण पुढच्या पिढीला काय वाटणार आहे, हे तेव्हाच नमोकाराचं महत्त्व होतं, आत्ता काय. अरे बेड्या, श्रुतपंचमी का सुरू केली कळतंय का नाही. सगळ्यात पाठीमागं आहे हो रहस्य, काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम कसा आहे की संख्येनं श्वेतांबर कमी आहेत, दिगंबर जास्त आहेत, पण अज्ञानाने तेवढेच भरलेले आहेत. आणि जे ज्ञानी आहेत, नाही असं नाही, ते सगळे आपापल्यात मस्त आहेत. असं आहे, कोण वाईट होणार, असलं चाललंय गंमत. मी तर बोलतो, मी विचारलं किती जणांना, है ना, आणि विचारायला पण लावलंय. हे काय म्हणलं